तर नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. इथं माझी शिस्तीत डाळ बघा. आणि मी सकाळ सकाळ डाळ टाकली शिजायला. आणि एका ताईंनी विचारलं होतं की मोबाईल कुठला घेतलाय ते पण सांगते, पण त्या अगोदर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि एका ताईंनी विचारलं होतं मला की मोबाईल कुठला घेतलाय, तर मी मोबाईल आहे ना मोटोरोलाचा घेतलाय. आता ती किती आहे काय आहे मला माहीत नाही बरं का. माझा बारका भाऊ इथं आला होता अकलूजमध्ये, मग त्याला समजतं, मला काय एवढं मोबाईलमधलं समजत नाही, म्हणून त्याच्या ह्याने घेतला. ती म्हणला कॅमेरासाठी एकदम चांगला मोबाईल आहे, म्हणून मग मी मोटोरोलाचाच घेतला. तर तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवल, पण मोठ्या व्हिडिओ दाखवल ती ही. आणि नवीन वर्षाचं मी वाईट बोलत नाही, पण मला काल एका दादाची कमेंट आली होती की काय काम नाही रिकाम टेकडं. दादा, सगळ्या जगाला माहिती आहे आणि जे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा माहिती आहे मी रिकाम टेकडी आहे, मला काही काम नसतं. पण तुम्हाला किती काम असतंय ना, ती तुम्ही कमेंटमध्ये येऊन सांगितलं, त्यामुळं उत्तर द्यायची गरजच पडली नाही. तरी पण मी त्या कमेंटला उत्तर दिलंय. आणि त्या कमेंटला एक शंकर दादा म्हणून आहेत, त्यांची सुद्धा कमेंट आली की लय भारी उत्तर दिले. तर भारी उत्तर आपल्याला द्यायला येतं आणि जागच्या जागेवर बोलायला पण येतं. त्यामुळं मी जास्त बोलत नाही आहे. मी रिकाम टेकडी, मी स्वतःला पण रिकाम टेकडी समजते. मी व्हिडिओ काढते ही पण रिकाम टेकडेपणाच आहे, पण त्याच्यातून काहीतरी कमवते. तुम्ही कमेंट केली, तुम्ही किती कामाचे माणसं आहेत ते समजलं मला. तर चला, बाय सगळ्यांना. आणि पुरणपोळीचा व्हिडिओ मोठा येईल उद्याच्याला, तुम्हाला नक्कीच टाकते. आणि हा व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. आणि त्या दादासाठी एक कमेंट करा की मी रिकाम टेकडी का कोण रिकाम टेकडे, त्यासाठी पण.